नवनाथ भाऊ, या कल्याण नगर महामार्गावर तुमच्या या ग्रामपंचायतीत देखील झाडाची मोठी कत्तल होती. तर त्या कत्तल करण्यामागे समजा संबंधित फॉरेस्ट असेल किंवा काही यंत्रणा अधिकारी असेल त्यांची परमिशन घेऊन कामकाज केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी परमिशन घेतली नाही अशी देखील तुमच्या कानावर माहिती भेटते. नेमकी काय सत्य परिस्थिती आहे? नमस्कार सर, आपण आता वडगाव आनंद ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला जी आमची गावातले आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या मस्जिदच्या एकदम मागच्या बाजूला उभे आहोत. आणि तुम्हाला दिसत असेल तर 1, 2, 3 आणि 4 असे 4 झाडाची, ह्या 3 झाडांची आणि तिकडे 4-5 झाडांची अशी इतर कत्तल आपल्याला दिसते. कशाची झाडं होती? ही तर चिंचेची आणि एक दुसरी आपली रायवळ झाडं होती. ते चिंचेचं एक झाड होतं, 1-2 झाडं चिंचेची होती आणि 1-2 झाडं ही अशी रायवळ होती. मोठी मोठी झाडं होती? हो, मोठी मोठी, जवळजवळ त्यांनी 2 पिढ्या बघितलेल्या असतील अशी झाडं होती ती. म्हणजे 50-60 वर्षाच्या कालावधीची ही झाडं आहेत. आणि सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच वृक्षांच्या तोडीबाबत एक वक्तव्य केलेलं होतं, जे अगदी म्हणजे काळजाला भेटणारं होतं. तर त्या अनुषंगानेच जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी काल जी मी त्यांची बातमी ऐकली तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर मला खरंच खूप चांगलं वाटलं की दादांनी ह्या अनधिकृत वृक्षतोडी संदर्भात जे महसूल खाता असेल किंवा फॉरेस्ट असेल किंवा इतर सर्व आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना जे इशारा दिलेला आहे की कोणालाही याच्यात सोडणार नाही, जर दोषी असतील तर सगळ्यांवर कारवाई होईल, अशा प्रकारचा जो थेट इशारा दिलाय तो त्याचं मी स्वागत करतो दादांच्या या भूमिकेचं. आणि दादांच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की दादा, आम्ही NHI ला पत्रव्यवहार केलेला आहे. अनधिकृत हायवेच्या आपली जी झाडं आहेत ही खरंच ज्यांची क्षेत्र तिथं आहेत ही लोक त्या क्षेत्रांचं व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी ह्या 60-60, 70-70 वर्ष मोठमोठ्या झाडांची कत्तल करतायत. आणि हे मी राष्ट्रीय महामार्ग आपले जे नगरचं ऑफिस आहे त्यांना देखील याची तक्रार दिलेली आहे, पण ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. NHI ची जी याची टीम आहे, आपल्या रोडवर जी पेट्रोलिंग व्हॅन फिरते, ते आळे रोडला एक मोठं झाड कत्तल केलेलं आहे. त्याचा पंचनामा करायला गेली, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा पंचनामा केला नाही. उलट मला सांगितलं की आम्हाला तिथे कुठले पुरावे आढळून येत नाही, झाड कोणी कापले याचं कोण माहिती देत नाही. मग दादा, हे असं असेल तर अतिशय चुकीचं आहे. आता तुम्ही लांब नाही, आमच्याच गावात बघा, ह्या अशा पद्धतीने कुठली परवानगी न घेता झाडाची कत्तल केली जाते. हे खरंच खूप खेदाची बाब आहे. सरपंच यांनी जे किंवा कोणी संबंधित असेल त्यांच्याकडे परमिशन मागितली असेल कुणीतरी, कोणाच्या हात देते ही झाड, त्याची विचारणा केली आम्ही. आदरणीय सरपंच असतील किंवा कर्मचारी ग्रामपंचायतचे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही कुणाला परमिशन दिलेली नव्हती याची, आणि आम्हालाही कुठली परमिशन देत नाहीत, परवानगीची प्रत दाखवत नाहीत. ही ग्रामपंचायतची जागा आहे. हा, इथं ग्रामपंचायतची जागा आहे. झाडाची जी कत्तल केली याची ग्रामपंचायत मध्ये कुणीतरी परमिशन किंवा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी वरिष्ठ अधिकाऱ्यातून परमिशन तर घेतली असेल ना? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तसंच व्हायला पाहिजे. परमिशन शिवाय झाड कापलंच नाही गेलं पाहिजे. परंतु या ग्रामपंचायत मध्ये किती अर्ज द्या, किती तुम्ही येऊन भांडा, त्यांना काही फरक पडत नाही. ते म्हणतात किती अर्ज यायचे ते येऊ द्या, आम्हाला काही फरक पडत नाही, असं कोण म्हणतं? असं ते सगळ्या बॉडीचे सन्माननीय सदस्य, सरपंच मॅडम, उपसरपंच साहेब सगळे असेच म्हणतात. नाही, त्यांना विरोधकांचं काही घेणं देणं नाही, नागरिकांचं काही घेणं देणं नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची दखल घेण्याची गरज वाटत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी काय अपेक्षा? माझी अपेक्षा एवढीच आहे की ही झाडं जी कापली गेली, ही झाडं कापत असताना त्याची परवानगी घेतली गेलेली आहे का, आणि फॉरेस्ट खात्याने किंवा संबंधित यंत्रणांनी जर परवानगी दिली असेल तर ती कुठल्या बेसवर दिली याची माहिती आम्हाला सुद्धा एक नागरिक म्हणून मिळाली पाहिजे. तुम्ही याची काय तक्रार वरिष्ठ कार्यालयात केली? 100% मी याची तक्रार केलेली आहे. मी माननीय आपले RFO साहेब आहेत, ठोकळ साहेब, त्यांना देखील याचे फोटो पाठवलेले, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं मला उत्तर आलेलं नाही. आळ्यात एक झाड कत्तल झाली तेव्हा सुद्धा मी त्यांना 100% अधिकारी यांना पाठीशी घालताय. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की साहेब, जर तुम्हाला पुरावे मिळत नसतील तर तुम्ही कुठला ते आपलं याला काय म्हणतात, अज्ञात इसमाकडून वृक्षतोड झाली तो तरी गुन्हा दाखल करा, पण त्यांनी निदान तोही करायचं कष्ट घेतलेलं नाहीये. फॉरेस्ट विभाग, सरकार म्हणतं एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा, आणि एकीकडे जर अशी मोठमोठे 70-80 वर्षाची झाडं जर तोडत असेल, तशी विनाप्रमाणा ते जर निष्कृष्ट किंवा जीर्ण झालं असेल तर ते परमिशन घेऊन ते तोडलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वन खात्या अंतर्गत
वर्षाला कोटी रुपयांचा निधी या झाड वृक्ष लागवडीवर केला जातो. संस्था आहेत आपल्या महाराष्ट्र शासन संबंधित असलेल्या की ज्या कितीतरी कोटी रुपये ह्या वृक्ष लागवडीवर खर्च करतात. पण जर अशा पद्धतीने हे लोक जर झाडं कापत असतील विना परवानगी तर हे पर्यावरणाच्या दृष्टीने किती घातक आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत? त्यांना बघायला ही झाडं ठेवणार आहोत की नाही ठेवणार आहोत? हा माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे आपल्या फॉरेस्ट खात्याला. सरपंचाशी याबाबत काही चर्चा केली? सरपंच ताई आम्हाला याच्यात उत्तर देत नाहीत आणि त्यांच्याकडून ग्रामसेवक असेल, ग्रामसेवकांना 3 गाव आहेत भाऊ. त्या ग्रामसेवकांची विषय सांगतो तुम्हाला. बरं झालं तुम्ही विचारलं. आदरणीय आमचे प्रदीप खिलारी भाऊसाहेब आहेत, त्यांना 3 गाव आहेत, कुसूर, बुचकेवाडी आणि वडगाव आनंद. तर वडगाव आनंद तुम्ही जर जाऊन तपासलं ते वडगाव आनंदला किती वेळा आलेत तर मी सांगण्याच्या आधी तुम्हाला सगळी हे कळेल त्याच्यातून की आता काम जास्त शेवटी 3 गावं दिले त्यांना जास्त प्रमाणात त्यांना शेवटी वेळ कमी भेटणार. बरोबर, आम्ही त्या मताशी सहमत आहोत. पण आमचं म्हणणं आहे, आम्ही BDO साहेबांना मागणी केली होती की त्यांच्याकडून बुचकेवाडी किंवा एक कुठलं तरी गाव काढून घ्यावं, त्यांना 2 गावं कुठलीही द्यावीत, वडगाव आनंद त्याच्यामध्ये असावं. कारण खिलारी भाऊसाहेब हे कामाचं व्यक्तिमत्व आहे, चांगलं काम करतात ते बिचारे. त्यांनी ते जर गावात निदान 8 दिवस अजून 3 दिवस जरी आम्हाला व्यवस्थित दिले तर ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील अशी आमची माफक अपेक्षा आहे. भाऊ, या ठिकाणी जे झाड पाडलंय किती दिवसापूर्वी हे झाड पाडण्यात आले? काय मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी या झाडाची कत्तल झालेली आहे. अमानुषपणे झाड हे आता मागच्याच आठवड्यातलं सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, झाडांची कत्तल करणे मनुष्याच्या हत्येपेक्षाही घातक आहे. मग आता साहेब तुम्ही मला सांगा, हे एवढं मोठं झाड आहे, आज जवळजवळ याचा व्यास बघितला बुंद्याचा तर हा किती मोठा आहे तुम्हाला दिसून येतोय. आणि जर तुम्ही म्हणाल का हे निकृष्ट झालं होतं किंवा हे खराब झालं होतं तर आज तुम्ही बघताय त्याला पारंब्या फुटल्यात. बघा त्याच्या पारंब्या, बाजूची ही 2 झाडं बघा तिची, त्याच्याच बाजूची, हे त्या झाडांपेक्षाही मोठं झाड होतं, याच्या पारंब्या खाली गेलेल्या होत्या. आणि मी याची NHI ला तक्रार केली ह्या झाडाची. तर NHI ची पेट्रोलिंग व्हॅन जी आपल्या हे झाड नेमकं कोणत्या लोकेशनला आहे? हे आळा रोडला आहे, आळेफाटा नगर रोडला हे झाड आहे. हे झाड आहे आपली नंदनवन बिल्डिंग आहे त्याच्या समोरच हे झाड आहे, त्याच्या बाजूला हे झाड आहे. पेट्रोलिंग व्हॅन जी आहे ओतूर टोल नाक्याची पेट्रोलिंग व्हॅन NHI ची इथपर्यंत आली. इथं तिने बघितलं परंतु त्यांनी पंचनामा कुठल्याही पद्धतीचा केला नाही. NHI च्या ऑफिसला जाऊन मी तक्रार केली. NHI च्या ऑफिस अधिकाऱ्यांनी गुगल मॅपवर हे झाड बघितलं, ते झाड किती मोठं होतं, परंतु आजपर्यंत त्याच्यावर त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर हे कोणाच्या नेमकं ओरड असताना चाललेले, कोण याला पाठीशी घालतंय? आदरणीय ह्या तालुक्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती आहे माझी की दादा खरंच या गोष्टींमध्ये लक्ष घाला आणि तुमचा निर्णय, तुमचं कौतुक करतो मी, तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घातलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपल्या या निर्णयामुळे अधिकचा जोर मिळालेला आहे आणि आम्ही या तक्रारी आपल्या समोर मांडतोय, त्याचा आपण दखल घ्यावी ही माझी विनंती आहे. झाड पाडले तुम्ही वरिष्ठ अधिकारी ठरवले, त्यांनी काय परमिशन घेतली होती? नाही, जर परमिशन घेतली असती तर NHI च्या अधिकाऱ्यांनी मला तसं सांगितलं असतं की याची परमिशन घेऊन हे झाड कापलेलं आहे. परंतु त्यांचं जे अबोलपणा आहे ते सगळं सांगून जातोय की याच्यात काहीतरी डालमे कुछ काला आहे. फॉरेस्ट विभागाकडून काय केलं? फॉरेस्ट विभागाने सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मी त्यांना सुद्धा कळवलं होतं. काय होणं अपेक्षित आहे याच्यावर माझं एवढंच आहे की 1-2 जोपर्यंत तुम्ही शासन घडवत नाही ना तोपर्यंत ही झाडांची कत्तल थांबणार नाही. आणि ही झाडं काय आजकालची नाही आहेत, यांनी 2-2, 3-3 पिढ्या बघितलेली झाडं आहे ती. ही कत्तल एवढ्यासाठीच आहे की तुमची जमीन जी आहे ती तुमची जमीनचा फ्रंट हे व्हावा आणि त्याचं व्हॅल्युएशन अधिकचं व्हावं आणि त्यांना मार्ग मोकळा असावा. अशोकाची 6 झाडं काप. परमिशन घेणं गरजेचं आहे ना. कळवलं तर पाहिजे का नाही कळवलं पाहिजे? आता तुम्ही मला सांगा, छोटा बुंदा आहे का झाडाचा?